नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 7th मॅथ्स मधील 10th चॅप्टर बँक्स अँड सिंपल इंटरेस्ट कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 40 ज्या अंतर्गत सिंपल इंटरेस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, सिंपल इंटरेस्ट ही कन्सेप्ट आपण 6th स्टँडर्ड पासून पाहतोय. थोडंसं पुन्हा एकदा रिकॉल करून घेऊया. इथे एक एक्झाम्पल दिले पहा. Svidya borrowed a sum of 30,000 rupees at 8 PCPA interest for a year from her bank to buy a computer. At the end of period, she had to pay back an amount of 2,400 rupees over and above what she had borrowed. Based on this information, fill in the boxes below. आपल्याला काही इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच्या आधारे थोडेसे बॉक्स आपल्याला भरायचे आहेत. त्यामध्ये सुरुवातीला प्रिन्सिपल विचारलेला आहे, त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेला आहे, शिवाय इंटरेस्ट किती आहे आणि त्यासाठी टाइम पिरियड किती होता ते विचारलेलं आहे. सुरुवातीला जसं सांगितलंय, स्विद्या बॉरोड अ सम ऑफ 30,000 रुपीज, म्हणजे एवढे रुपये बँकेतून घेतलेले आहेत. म्हणजे ही जी अमाऊंट असते ज्याला आपण प्रिन्सिपल असं म्हणतो. ऍट 8 पीसीपीए, पीसीपीए मीन्स पर सेंटम पर एनम, म्हणजे प्रत्येक 100 रुपया पाठीमागं प्रत्येक वर्षा पाठीमागं जो रेट असतो बँकेचा जो 8% आहे. आणि सांगितलंय फॉर अ इयर याचा अर्थ एका वर्षासाठी हे पैसे घेतलेले आहेत. मग याच्या आधारे आपण इथं माहिती लिहू शकतोय. प्रिन्सिपल म्हणजेच बँकेतून जी अमाऊंट बारो केली ती म्हणजेच ₹30,000 जे लोन अमाऊंट आहे असं आपण कन्सिडर करू. म्हणजे हे ₹30,000 ऍज अ प्रिन्सिपल झालं. रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो 8% आहे. आणि याच्यासाठी जो इंटरेस्ट द्यावा लागला ती अमाऊंट इथे सांगितलेली आहे 2,400 रुपीज. म्हणजे इंटरेस्ट इज इक्वल टू 2,400. टाइम पिरियड म्हणजे किती दिवसांनी परत पैसे द्यायचे आहेत, म्हणजे त्यासाठी इथं सांगितलेलं आहे फॉर अ इयर, अ मीन्स 1 इयर, म्हणजे इथं 1 इयरचा टाइम पिरियड आहे. मग बँकेत पैसे परत देत असताना इथं फायनली असं स्टेटमेंट सांगितलेलं आहे, द टोटल अमाऊंट रिटर्न टू द बँक, म्हणजे जे 30,000 रुपये बँकेकडून घेतलेले होते ते द्यावे लागतील. शिवाय एक्स्ट्रा जो इंटरेस्ट आहे 2,400 ते सुद्धा अमाऊंट द्यावी लागेल. म्हणजे टोटल अमाऊंट करत असताना 30,000 प्लस 2,400 म्हणजेच 32,400 एवढी अमाऊंट टोटल असेल जी बँकेला पेड करावी लागेल. म्हणून आपण एक फॉर्म्युला पाहिलेला आहे पहा. प्रिन्सिपल मध्ये जर इंटरेस्ट ऍड केला म्हणजेच प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट विच इज इक्वल टू टोटल अमाऊंट. मात्र हा जो इंटरेस्ट आहे जो इथे 2,400 आहे तो कशाच्या आधारे कॅल्क्युलेट केला. त्यासाठी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्याचा एक फॉर्म्युला आहे जो तुम्हाला माहित आहे पहा. पुन्हा एकदा पाहूया. टोटल इंटरेस्ट म्हणजेच आय कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रिन्सिपल, टाइम पिरियड आणि रेट या तिघांचा प्रोडक्ट फाइंड आउट केला जातो आणि त्याला 100 ने डिवाइड केलं जातं. दॅट इज मीन्स आय इज इक्वल टू पी इंटू टी इंटू आर अपॉन 100. पी म्हणजेच प्रिन्सिपल आम्हाला त्यावेळी दिलेलं असणार आहे, टी म्हणजे टाइम पिरियड दिलेला असेल, शिवाय आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला असेल. म्हणजे जर आम्हाला पी टी आर ह्या 3 व्हॅल्यूज दिल्या तर आम्ही या 3 व्हॅल्यूच्या आधारे सिंपल इंटरेस्ट म्हणजेच आय फाइंड आउट करू शकतो. एक प्रत्यक्ष सॉल्व्ड एक्झाम्पल पाहूया म्हणजे थोडीशी कन्सेप्ट लक्षात येईल. एक्झाम्पल कसं आहे पहा. संदीप भाऊ borrowed 1,20,000 rupees from a bank for 4 years at the rate of 8.5 PCPA for his son's education. What is the total amount he returned to the bank at the end of that period? आणि टोटल अमाऊंट जी बॉरो केलेली आहे ती 1,20,000 आहे, त्याला आपण प्रिन्सिपल असं म्हणतोय. 4 वर्षांसाठी ही अमाऊंट घेतलेली आहे, याचा आता टाइम पिरियड 4 इयर्स आहे. बँकेचा जो रेट आहे तो 8.5 पर सेंटम पर एनम, दॅट इज मीन्स 8.5 हा त्याचा रेट आहे. तर या रेटसाठी आपल्याला फाइंड आउट करायचं की किती अमाऊंट त्याला रिटर्न करावी लागेल बँकेला. साहजिकच आहे, बँकेला अमाऊंट रिटर्न करत असताना बँकेकडून घेतलेले 1,20,000 रुपीज प्लस त्या बँकेला द्यावं लागणारा इंटरेस्ट, ह्या 2 गोष्टी आपल्याला द्याव्या लागतील. मग सुरुवातीला आपण इंटरेस्ट फाइंड आउट करूया. दॅट इज मीन्स टोटल इंटरेस्ट म्हणजे ज्याला आपण आय असं म्हणतो.
तो फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला P इंटू R इंटू T अपॉन 100. तर P म्हणजेच प्रिन्सिपल जो 1,20,000 दिलेला आहे ती व्हॅल्यू लिहिली. 8.5 लिहित असताना आपण 8.5 असं लिहितोय. T म्हणजे 4 लिहिलं आणि 100 आहे असा. हा 8.5 आहे. म्हणजे न्यूमरेटरला जर आपण 10 ने मल्टिप्लाय केला तर 8.5 चा 85 होईल. न्यूमरेटरला 10 ने मल्टिप्लाय केलं म्हणून डिनॉमिनेटरला सुद्धा 10 ने मल्टिप्लाय केलं. त्यानंतर काय होईल, हे 0 कॅन्सल होतील. हे 1, 2, हे 2 0, हे 2 0 कॅन्सल होतील. या 0 ला हा 0 कॅन्सल होईल. म्हणजे इथला राहिलेला पार्ट 120 इंटू 85 इंटू 4 या तिघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 40,800 मिळतात. याचा अर्थ या अमाउंटचं 4 वर्षाचा जो इंटरेस्ट होतोय तो 40,800 रुपये होतोय. म्हणजे बँकेला आता त्यांनी देत असताना हे जे लोन घेतलेलं आहे 1,20,000 ती अमाउंट द्यावी लागेल ऍज वेल ऍज हे इंटरेस्ट द्यावं लागेल. म्हणजेच टोटल अमाउंट इथे लिहित असताना सांगितलंय पहा, दी टोटल अमाउंट रिटर्न टू अ बँक म्हणजेच घेतलेला जो काय अमाउंट होती जी ती अमाउंट प्लस त्यावरचा इंटरेस्ट अशी टोटल जी अमाउंट आहे 1,60,800 रुपीज इतके पैसे त्यांनी बँकेला द्यावेत असा याचा अर्थ होतोय. प्रॅक्टिस सेट मधली काही उदाहरणं पाहूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, इफ Rihanna deposits 1,500 rupees in the school fund at 9 PCPA for 2 years, what is the total amount she will get? अमाउंट डिपॉझिट केलेली आहे म्हणजे बँकेमध्ये जमा केलेली आहे. ज्या पद्धतीने बँकेकडून पैसे घेतल्यानंतर आपल्याला बँकेला इंटरेस्ट द्यावा लागतो त्याच पद्धतीने आपण बँकेत जरी अमाउंट डिपॉझिट केली तरी सुद्धा आपल्याला इंटरेस्टच मिळत असतो. आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे की डिपॉझिट केलेली अमाउंट म्हणजेच 1,500 रुपीज याचाच अर्थ ही प्रिन्सिपल आहे. ऍट 9 PCPA म्हणजे हा जो आहे 9 PCPA ज्याला आपण रेट ऑफ इंटरेस्ट असं म्हणतो, इंटरेस्टचा रेट आहे फॉर 2 इयर्स याचाच अर्थ टाइम पिरियड 2 इयर्स आहे. म्हणजे ही मिळालेली जी काही बेसिक इन्फॉर्मेशन असेल ती आपण सुरुवातीला इथे लिहून घेऊ. द प्रिन्सिपल म्हणजेच डिपॉझिट केलेली जी अमाऊंट आहे ती ₹1,500 सुरुवातीला लिहिलं. त्यानंतर बँकेचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे म्हणजे जो आर आहे तो 9% पर एनम अथवा PCPA असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे पर इयरला हा 9 रेट आहे. शिवाय टी फॉर टाइम पिरियड आपल्याला सांगितलेलं आहे 2 इयर्स आहे. म्हणजेच आपल्याला PRT या तिन्ही व्हॅल्यूज माहित आहेत. ह्या तिन्ही व्हॅल्यूज माहित असतील तर आपण सिंपल इंटरेस्ट म्हणजे आय फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला सांगू शकतो. आय विच इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. म्हणजे त्यांच्या जरा व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला सॉल्व्ह करणं सोपं जाईल. पहा, आपल्याला P ची व्हॅल्यू सांगितलेली आहे 1,500, रेट दिलेला आहे 9, टाइम पिरियड आहे 2 अपॉन 100. जर 0 ला 0 कॅन्सल होत असतील तर आपण कॅन्सल करूया. म्हणजे रिमेनिंग पार्ट काय राहील पहा, 15 इंटू 9 इंटू 2. तर आपण स्टेप वाईज करूया. हा 15 आहे असा इंटू 9 2 जार 18. दॅट इज मीन्स 18 5 जार 90 कॅरी ऑन 9. 18 1 जार 18 प्लस 9 म्हणजे इथं 27 येईल. म्हणून आपण म्हणू शकतो टोटल जो इंटरेस्ट आला तो ₹270. 1,500 रुपीज डिपॉझिट केल्याबद्दल बँकेकडून एवढा इंटरेस्ट मिळेल असा याचा अर्थ होतो. आपल्याला प्रश्न असा विचारलाय, व्हॉट इज द टोटल अमाउंट सी विल गेट? रिहानाला टोटल किती अमाउंट मिळेल? साहजिकच आहे त्यांनी डिपॉझिट केलेली अमाउंट प्लस इंटरेस्ट इतकी अमाउंट त्यांना मिळेल. त्यासाठी आपण सुरुवातीला टोटल अमाउंट फाइंड आउट करूया. देअरफॉर अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. म्हणजेच जे प्रिन्सिपल डिपॉझिट केलेलं होतं ते 1,500 प्लस जो इंटरेस्ट आपण आता कॅल्क्युलेट केलेला आहे 270 म्हणजे त्यांचे ऍडिशन केल्यानंतर 0 प्लस 70 हा 70 होईल. 15 प्लस 2 दॅट इज मीन 17 होईल. म्हणजेच ₹1,770. थोडं असं लिहू शकतो. therefore रिहाना विल गेट ₹1,770. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, Srikanth deposited 85,000 rupees for 2.5 years at 7 PCPA in a saving bank account. What is the total interest he received at the end of the period? श्रीकांतनं काही अमाऊंट डिपॉझिट केलेली आहे, ती अमाऊंट दिलेली आहे म्हणजेच हे प्रिन्सिपल आहे. आपल्याला टाइम पिरियड सांगितलेला आहे 2.5 इयर्स आणि बँकेचा जो रेट आहे तो 7% पर एनम म्हणजे 7% आहे.
फायनली असं विचारलेलं आहे, व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट, म्हणजे फक्त आपल्याला इंटरेस्ट विचारलेला आहे, टोटल अमाऊंट विचारलेली नाहीये. सुरुवातीला या ज्या काही बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण लिहून घेऊया. हिअर प्रिन्सिपल म्हणजेच रुपीज सांगितलेला आहे 85,000. बँकेचा जो टाइम पिरियड सांगितलेला आहे तो 2.5 इयर्स आहे. आपण हे सॉल्व्ह करताना सोपं जावं म्हणून ह्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहायचं आहे. दॅट इज मीन्स 2.5 इयर्स. बँकेचा जो रेट आहे तो 7% पर एनम या पद्धतीने रेट दिलेला आहे. त्यावर आपण सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहू शकतो. I इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. म्हणजे दिलेल्या व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. आपल्याला प्रिन्सिपल सांगितलेला आहे 85,000 जो आहे असा लिहिला. त्यानंतर जो रेट आहे तो 7, त्यानंतर जो टाइम पिरियड आहे तो 2.5 अपॉन आपल्याला 100 आहे असा लिहावा लागेल. इथं 2.5 मधला पॉईंटच्या पुढे एकच घर आहे म्हणून आपण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला जर 10 ने मल्टिप्लाय केला तर आपला न्यूमरेटर काय होईल पहा. 85,000 तात्पुरता असंच लिहितोय इंटू 7 इंटू 25 म्हणजेच 2.5 ला 10 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 25 आला. न्यूमरेटरला 10 ने मल्टिप्लाय केलंय म्हणून आपण डिनॉमिनेटरला सुद्धा 10 ने मल्टिप्लाय करू. मग आपण हे जे झिरो कॅन्सल होतात ते घालूया. या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल होतील. या झिरोला हा झिरो कॅन्सल होईल. म्हणजे रिमेनिंग पार्ट काय असेल पहा. 85 इंटू 7 इंटू 25. आमचं आपण यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 7 5 आर 35 कॅरी ऑन 3 7 8 आर 56 प्लस 3 दॅट इज मीन्स 59. म्हणजे या दोघांच्या प्रोडक्टला 595 इंटू 25 आहेच. पुन्हा यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 25 5 आर 125 कॅरी ऑन 12 25 9 आर 225 त्यामध्ये 12 ऍड करू म्हणजेच 5 प्लस 2 7 कॅरी ऑन असणार नाही. 2 प्लस 1 3 237 त्यामध्ये 7 इथे लिहू. 23 हा आपण कॅरी करूया. पुन्हा 25 5 आर 125 हा 125 प्लस 23 यांची जर आपण ऍडिशन केली तर 5 प्लस 3 8 2 प्लस 2 4 आणि 1 जे 148 याचाच अर्थ 14,875. दॅट इज मीन्स हा जो टोटल इंटरेस्ट आलेला आहे तो आपण इथं फायनली लिहूया. Therefore, interest is equal to rupees 14,875. आपल्याला प्रिन्सिपल टाइम पिरियड आणि रेट दिलेला होता त्याच्या आधारे आपण सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरला आणि सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला. फायनली असं लिहायचं आहे की टोटल इंटरेस्ट ही रिसिव्ड ऍट द एंड ऑफ द पिरियड इज रुपीज 14,875. त्यापेक्षा थोडंसं वेगळं उदाहरण पाहूया. At a certain rate of interest, the interest after 4 years on 5,000 rupees principal is 1,200 rupees. What would be the interest on 15,000 rupees at the same rate of interest for the same period? थोडंसं एक्झाम्पल वेगळं आहे. मी त्यासाठी सुरुवातीलाच एक टेबल इथे घेतलेला आहे. या टेबल फॉर्म मध्ये मांडूया म्हणजे उदाहरण लक्षात येईल. आपल्याला इथे सुरुवातीला असं सांगितलेलं आहे आफ्टर 4 इयर्स ऑन 5,000 रुपीज प्रिन्सिपल. म्हणजे टाइम पिरियड हा 4 इयर्स आहे आणि जो प्रिन्सिपल आहे तो 5,000 रुपीज आहे. यावर असणारा जो इंटरेस्ट आहे तो रुपीज 1,200 असं सांगितलेलं आहे. मी या फर्स्ट रो मध्ये इथे लिहितोय पहा. आफ्टर 4 इयर्स म्हणजेच हा टाइम पिरियड झाला. ऑन 5,000 रुपीज प्रिन्सिपल म्हणजे ही प्रिन्सिपलची अमाऊंट झाली जी 5,000 रुपीज आहे. म्हणजे 5,000 रुपीज वर 4 इयर्स नंतर मिळणारा जो इंटरेस्ट आहे जो 1,200 रुपीज आहे. म्हणजे इंटरेस्ट इथं आहे 1,200. आम्हाला इथं रेट माहित नाहीये. पुढे असं विचारलेलं आहे व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 15,000 रुपीज. हा 5,000 रुपीज वरचा इंटरेस्ट आहे. 15,000 रुपीज वर इंटरेस्ट किती असेल असं विचारलंय. म्हणजेच हे 15,000 जे आहे ते प्रिन्सिपल आहे असा त्याचा अर्थ झाला. ऍट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट अँड द सेम पिरियड. म्हणजे रेट पण सेम आहे आणि पिरियड पण सेम आहे. जे सुरुवातीला 4 वर्ष होती तर इथं सुद्धा 4 वर्ष आहेत. रेट सुरुवातीला माहित नव्हतं आताही माहित नाही. सपोज सुरुवातीला एक्स असेल तर आता सुद्धा एक्स आहे. आपल्याला समजण्यासाठी आपण इथे लिहून घेतो. म्हणजेच या 15,000 रुपयावरचा 4 वर्षाचा इंटरेस्ट किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर रेट आणि टाइम पिरियड सेम असेल तर प्रिन्सिपल जेवढ्या पटीने वाढतो तेवढ्याच पटीने इंटरेस्ट वाढत असतो.
म्हणजे इथं प्रिन्सिपलची टाइम जर आपण फाइंड आउट केली हियर न्यू प्रिन्सिपल आपण न्यूमरेटरला लिहूया 15,000 आहे आणि ओल्ड प्रिन्सिपलला आहे तो डिनॉमिनेटरला लिहूया जो 5,000 आहे. म्हणजे 15,000 अपॉन 5,000 विच इज इक्वल टू 3 याचाच अर्थ प्रिन्सिपल 3 टाइम्स झालेला आहे. हे समजण्यासाठी थोडेस असं खुणा करतोय. याचा अर्थ इंटरेस्ट सुद्धा 3 टाइम्स असणार. Therefore आपण इथं असं म्हणूया इफ द रेट and period is same म्हणजे रेट आणि पिरियड दोन्ही जर सेम असेल प्रिन्सिपल 3 टाइम्स झाला असेल तर इंटरेस्ट सुद्धा 3 टाइम्स असणार आहे. देन द इंटरेस्ट विल ऑल्सो 3 टाइम्स इंटरेस्ट सुद्धा 3 टाइम्स झालेला असेल. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो फायनल जो इंटरेस्ट असेल जो 1,200 च्या 3 टाइम्स असणार. दॅट इज मीन्स 12 3 आर 36 600 दॅट इज मीन्स 3,600 इतका इंटरेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच या उदाहरणामध्ये आपण आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 हा फॉर्म्युला वापरला नाही. तो फॉर्म्युला न वापरता आपण रेट आणि टाइम पिरियड सेम असल्यामुळं प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं आणि त्या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. याची मांडणी थोडीशी तुम्हाला वेगळी वाटेल. जर आपल्याला बेसिक त्या मेथडनं सोडवायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला इथं रेट फाइंड आउट करावा लागतो. हा रेट सेम असल्यामुळे तोच रेट आपण इथं घेऊन आपण पुन्हा आय इज इक्वल टू पीआरटी अपॉन 100 हा फॉर्म्युला वापरून ती उदाहरणं सोडवू शकतो. त्या पद्धतीची उदाहरणं आपण पुढील प्रॅक्टिस सेटमध्ये पाहणार आहोत. या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्ही फक्त प्रिन्सिपल रेट आणि टाइम पिरियड दिला असता इंटरेस्ट कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा यापूर्वीची 2 एक्झाम्पल आहेत त्या पद्धतीच्या उदाहरणांचा सराव करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक यू.